तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यामध्ये साखरेचे दर 80 रुपयांवर गेले। साखरेचे दर वाढले त्यामुळे सर्वसामान्यांच्या चहावरही मोठा परिणाम झाला। ग्रामीण भागातील हॉटेल्समध्ये चहा आता 10 रुपयांना आतापर्यंत मिळत होता, तो आता 15 रुपयांना मिळतोय। रोजच्या चहासाठी हॉटेलमध्ये जाणाऱ्या चहाप्रेमींच्या खिशाला आता कात्री बसतीये। तब्बल 5 रुपयांनी चहाचे दर वाढलेले आहेत। आपण जर बघितलं तर साखरेचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना कुठेतरी आता साखर घेणं हे परवडण्याची झालेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर साखर हा जो घटक आहे तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनातला आहे। अनेक हॉटेलधारक जे आहेत तर ते साखरीचा पेय अर्थात चहा बनवण्याकडे त्यांचा कल असतो। चहा कॉफी याचे आता दर देखील महागलेले आहेत। 40 रुपये होते ते 80 रुपये झाले। तेव्हा आम्ही 10 रुपयाला द्यायचो चहा, आता 15 रुपयाला देणार आहोत। पण ते मान्य करायला पाहिजे ना कस्टमरनी, आम्हाला पण परवडायला पाहिजे ना। चहा 10 रुपयाला देणं म्हणजे बरोबर नाही वाटत, कारण का भाडा बिडा आहे ना आम्हाला। आता आम्ही रोज चहा आम्हाला रोज लागल्यामुळे आम्हाला काय पहिले 10 रुपयाला मिळायची, आता 15 रुपये चहा भेटायला लागले, तर आम्हाला काही चहा परवडत नाही। राजवैशंपायन तुनन मराठी रायगड। तर इकडे मुंबईमधील वडापाव विक्रेत्यांनी आता तुकाराम मुंढे यांची धास्ती घेतली आहे। बघा, वडापाव विक्रीसाठी नवीन नियम लागू केले, त्यानंतर वरळीच्या मंचेकर वडापाव स्टॉलवरती वृत्तपत्रांचा वापर बंद झालाय। वडापाव बांधण्यासाठी बटर पेपरचा वापर आता सुरू करण्यात आलेला आहे। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानंतर मुंबईतील सर्व वडापाव स्टॉल धारकांनी काळजी घेण्यास सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळतं। मी सध्या वरळीतील प्रख्यात अशा मंचेकर वडापाव सेंटरवर आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी आता जे पेपरमध्ये वडापाव बांधून दिले जात होते, पॅक करून दिले जात होते, ते बंद करण्यात आलेले आहेत आणि बटर पेपरचा वापर यांनी सुद्धा या ठिकाणी सुरू केलेला आहे। म्हणजे जवळजवळ 2-3 वर्ष झाली न्यूजपेपर वापरत होतो। जेव्हा BMCने ऑर्डर काढली ना की तुम्ही न्यूजपेपर वापरू नका, तेव्हा आम्ही व्हाईट पेपर वापरायला सुरुवात केली। पेपर कसा आहे जरा दाखवा। स्वच्छतेबाबत काय तुम्ही या ठिकाणी दखल घेताय? कारण मी पाहतोय तुम्ही टोपी कॅप घातली नाहीये या ठिकाणी। फक्त राहिले माझ्याकडनं कॅप, आता सांगितलं आम्ही आणायला, फक्त कॅप आज घातली नाही, बाकी फक्त तेवढंच आमच्याकडे राहिले। बाकी फक्त हे थोडे मागवायचे आहेत आता, त्याची आम्ही दक्षता घेतोय। म्हणजे पूर्ण कायापालट होणार आता वडापाव सेंटरचा सुद्धा? होणार 100%। आणि स्वच्छता पहिली आणि अर्ध गिऱ्हाईक आमच्या स्वच्छतेमुळे पण आहे। योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी।